आणि त्यात तुमचं कॅरेक्टर घेतलेलं आहे. तर तुम्ही या कॅरेक्टरबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार, मी रिचा अग्निहोत्री आणि आज मी ऑल द बेस्ट ओरिजिनल ह्या नाटकातून तुमच्या समोर येतेय. माझं पहिलं नाटक आहे. खूप एक्साइटमेंट आहे आणि एन्थुसियाझम आहे, पण दडपण पण आहे थोडंसं. पण सगळं देवेंद्र पेम सरांनी आमच्याकडून करून घेतलंय, एवढे रिहर्सल झालेत, एवढी तालमी झाली आहे, त्याच्यानंतर एक वेगळाच उत्साह पण आला आणि एक वेगळाच कॉन्फिडन्स आहे की हे नाटक नक्कीच लोकांपर्यंत पोचेल छान आणि आवडेल लोकांना. कारण पहिली गोष्ट तर एवढं सुंदर लिहिलंय हे नाटक आणि मॉरल छान आहे, स्टोरी छान आहे, कॉमेडी आहे, लोकांना आवडेल. सो येस, व्हेरी एक्साइटेड. आणि एक्स्ट्रोवर्ट मुलगी आहे जी रिचा पण आहे. बऱ्यापैकी मोहिनी आणि रिचाचे कॅरेक्टरिस्टिक्स खूप सिमिलर आहेत, ज्यामुळे ज्यामुळेच सरांना असं खूप वाटलं की रिचा हे तू कॅरेक्टर खूप छान करू शकशील. म्हणजे सरांना ठीक आहे, काम तर आवडलं होतं, हा वेगळा भाग आहे, पण त्यांना हे खूप वाटलं की अरे ही मुलगी ही कॅरेक्टर खूप छान निभवू शकेल. सो मोहिनी आउटस्पोकन, एक्स्ट्रोवर्ट, एन्करेजिंग आणि फुल अशी एन्थुझियाझम मधली मुलगी आहे. विजय, दिलीप आणि चँग ज्यांना हे व्यंग आहेत की एकाला दिसत नाही, एकाला बोलता येत नाही, एकाला ऐकू येत नाही, अशा ह्यांच्याकडे ही येते आणि तिला त्यांना प्रोत्साहन म्हणजे तिचं फुल कॅरेक्टरिस्टिक एन्करेजमेंट वालंच आहे. तर तिला त्यांना एन्करेज करायचं असतं की तुम्ही तुमच्यातला टॅलेंट शोधा आणि त्याला बाहेर येऊ द्या. लोकांसमोर येण्यात ती त्यांना हेल्प करते आणि नंतर तिला कळतं की अरे हे तिघं तिच्याच प्रेमात आहेत. सो असं हे काही तिचं कॅरेक्टर आहे आणि मजेशीर, म्हणजे मला ते साकारताना खूप मजा येते. तुमचे हे कॅरेक्टर करताना तुम्ही जे 35 वर्षापूर्वी अर्चना जोगळेकरनी हे जो भूमिका घेतली होती आणि ही तुम्ही भूमिका करता, त्यात तुम्ही तंतोतंत करण्यासाठी प्रयत्न केलाय का काय? तिची जी ऍक्टिंग आणि ही तुमची ऍक्टिंग मध्ये काय साम्य तुम्ही दाखवलंय का? खरं सांगू तर त्यांनी जे केलंय ते एक वेगळ्या स्तरावर आहे आणि म्हणजे काही दॅट इज अ स्पीचलेस परफॉर्मन्स, ज्याच्या बाबतीत काहीच कंपॅरिझन नाहीये. त्यातनं शिकण्यासारखंच आहेत बऱ्याच गोष्टी. पण द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जे मला खूप आवडलं देवेंद्र पेम सरांबाबतीत, की जेव्हा त्यांनी माझी कास्टिंग केली तेव्हा त्यांनी असंच केलं की त्यांनी एक कोरी पाटी ठेवली होती आणि ते म्हणाले की मी तुला फक्त सांगेन हे असं असं आहे, तू त्याला फील कर तुझ्या वेनी. तर मला ती गोष्ट खूप फायद्याची ठरली की मला एक रिचा किंवा एक रिचा कशी मोहिनी साकारेल ह्याचा मला फ्रीडम मिळालं. सो मला असं वाटतं की जेव्हा मी करेन तर ते मी माझ्या वेनी लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करेन आणि डेफिनेटली त्यांनी जो एक बेंचमार्क सेट केलाय, तर त्यांना कुठेतरी तिथे जाऊन तिथे पोचून नमस्कार करायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि तिथपर्यंत पोचायचा नक्कीच प्रयत्न करेन आणि लोकांना आवडेल असं बघेन. एवढं मोठं हे एवढं गाजलेलं नाटक आहे, ते ऑन स्टेजवर तुम्हाला कसं वाटतं? आणि मयुरेश पेम किंवा अर्चित विकास पाटील आणि काम करताना तुम्हाला ऑन सेट वरती तुम्हाला काय मज्जा मस्ती काय असं चालत होतं का काय आपलं असं सिरियस म्हणून? नाही, हे मुळातच हे नाटक पूर्ण कॉमेडी नाटक आहे आणि त्यात मयुरेश पेम, मनमीत पेम, विकास पाटील हे सगळेच एवढे सिनियर कलाकार आहेत, एवढे गाजलेले आहेत आणि ह्यात मुरलेले आहेत. तर त्यांच्यासोबत करताना एक वेगळाच आनंद असतो, मजा असते. त्यात त्यांच्याकडून शिकायला खूप मिळतं कारण त्यांनी खूप नाटकं केली आहेत. सो सगळं ओव्हरऑल आणि मुळात कॉमेडी नाटक असल्यामुळे जे काही रिहर्सल्स होत असतात, तर त्यात पण एक फन एलिमेंट असतोच. इम्प्रोव्हायझेशन करायला स्कोप असतो किंवा एक लिबर्टी पण असते की मी हे असं करू का, असं चालेल का, असं छान वाटेल का. तर तो एक म्हणतात ना की कर बाबा, हे कर ते कर, हो तुला हे जे वाटतं छान ते कर. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप फायद्याच्या ठरतात. सो मला असं वाटतं की एक तर पहिली गोष्ट, दिस काइंड ऑफ टीम इज अ ड्रीम टीम. सो ड्रीम प्रोजेक्ट, ड्रीम टीम असं हे सगळं एकत्र मिळून आलंय. सो मला तर ते आय एम व्हेरी एक्साइटेड फॉर दिस. देवेंद्र सरांबद्दल तुम्ही काय सांगू शकणार? देवेंद्र पेम सर, ही इज अन इंटेलिजंट पर्सन, व्हेरी टॅलेंटेड. त्यांचं विजन खूप वेगळं आहे आणि आम्ही तोच विचार करतो की हे त्या वेळेला म्हणजे त्या काळी जेव्हा लिहिलं गेलं हे नाटक, किती वेगळ्या प्रकारे लिहिलं गेलंय. व्हॉट काइंड ऑफ ह्युमर इज दिस, लाईक कसं सुचलं असेल हे, आमचं असं इमॅजिनेशनच जात नाही तिथे. पण हे आणि तेव्हा गाजलेले ते म्हणजे, आणि याचे एक टीम नाही तर असे अनेक शेकडो टीम आहे. सो दिस इज अमेझिंग. तर पेम सरांबाबतीत
म्हणजे मी त्यांना बो डाऊनच करेन बिकॉज ही इज अ व्हेरी टॅलेंटेड पर्सन. आणि नॉट जस्ट दॅट, पण ऍक्टर्सनाही कसा त्यांचा स्कोप द्यावा किंवा कसं त्यांची लिबर्टी द्यावी किंवा कसं कम्फर्टेबल करून द्यावं हे त्यांना खूप छान जमतं. रादर ते करून घेतात. सो काहीच त्याबद्दल मी स्पीचलेस आहे आणि आय एम व्हेरी थँकफुल दॅट आय एम गेटिंग टू वर्क विथ हिम अँड अंडर हिम. अभिनेत्री म्हणून जाता जाता तुम्ही तुमच्या भाषेत काय सांगणार आपल्या नाटक प्रेक्षकांना? ओके. नाटक प्रेक्षकांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नक्की या, हे नाटक नक्की पहा. ज्यांनी हे नाटक ऑलरेडी पाहिलंय ते परत या आणि हे अख्खं नाटक रिलिव्ह करा. सगळे तुमच्या आठवणी परत तुम्हाला जागे होतील. आणि ज्यांनी नाही पाहिलंय त्यांनी तर प्लीज नक्की या, कारण खूप वेगळं जॉनर आहे हे. कॉमेडी आहे आणि ह्या बेसिक ह्या नाटकात एक स्टोरी आहे आणि एक मॉरल आहे. ते नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला आवडेल. सो मला असं वाटतं की सगळ्यांनी प्लीज 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 या. 2 तारखेला हे नाटक येत आहे. तुमच्या जवळच्या नाट्यगृहात नक्की येऊन पहा.